सखूसाठी काढून ठेवते। अगं हे अन्न सखूच्या तोंडी लागण्यापेक्षा गोठ्यात नेते। अगो बाई, मला जास्त उशीर झाला वाटतं। चूल सारवून ठेवली। काही सुद्धा उरलं नाही। तुमच्यासाठी जेवण ठेवलं नाही ना? वहिनी असं का वागतात हे सगळे? अहो तुम्ही तर रमाईची इतकी काळजी करता, त्याचं बक्षीस म्हणून तुम्हाला उपाशी ठेवण्याची शिक्षा करायची? थांबा, मी आईलाच विचारतो। नाही, नको विचारू। पण का? आणि दिगू दादाला समजलं तर? नाही नाही, औंना तर समजायलाच नको। औंना त्रास होईल। आधीच घोर कमी आहे का? घोर असू देत, पण दिगू दादाला समजायला हवं। तो बरोबर सगळ्यांना सरळ करेल। आणि आधी तर त्या यमुताईला। नाही नको, औंना वाईट वाटेल, त्रास होईल तो वेगळा। तुम्हाला माझी शपथ आहे, तुम्ही काही बोलू नका। वहिनी, तुम्ही ना नेहमी शपथ देऊन मला गप्प करता हो। अहो जे वाईट वागतायत त्यांना समज मिळायला नको का? अहो पण ही वेळ योग्य नाहीये ना ओ भाऊजी। तुम्ही बघताय ना सासूबाई किती आजारी आहेत। त्यांच्या डोळ्यात कधी पाणी पाहिलंय का? आता कधी त्यांचे डोळे भरून येतात। आणि अशा परिस्थितीत जर उमाई आजारी असती तर माझ्या खाशाखाली घास उतरला असता का? उलट मीच ठरवलंय आता की जोपर्यंत सासूबाई बऱ्या होत नाही तोपर्यंत मी उपवास करणार। तुम्ही घोर घेऊ नका, झोपा। देवी आई, रमाईला ना लवकर बरं कर, म्हणजे ना वहिनींना पण उपाशी राहावं लागणार नाही। वच्छे नीट लक्षात घे, आज सुवर्ण संधी आहे। म्हणजे मी काय करायचं? अगं तेच तर सांगतोय ना मी तुला। आज तिजोरीतून तू तुझे दागिने काढून घे। मी पण 4-5 दागिने लंपास करतो आणि आळ सखूवर आणायचा। हो असं काय? जळलं मेलं ते लक्षण? हो जाऊबाई तर काल सुद्धा नव्हत्या, मग काल नसतं का करता आलं हे सगळं? अगं मूर्ख आहेस का? काल सखू होती का? काल कुणी डल्ला मारला असता ना तर आळ माझ्यावर आला असता। आणि आज डल्ला मारला ना तर आळ सखूवर टाकायला येईल। अरे काय झालं? किंचाळायला काय झालं? भूतबीत बघितलंस की काय? अगं काय काय करतेस? अगं फामे, तू काय भिंतीला कान लावूनच असतेस की काय? तुझ्या काका उत्तम विचार आहे, मी सगळं ऐकलंय। आणि आजच संधी आहे, म्हणजे आळ सखूवर टाकता येईल। हळू, आता मी काय सांगतोय ते दोघींनी नीट ऐका। वहिनी झोपली की सखू लेप उघडायला चूल घरात जाईल, त्याच वेळी ही संधी साधायची।
सखू वहिनीपाशी नाहीये, ती चूल घरात गेलीये. आता तुम्ही दोघी काम फत्ते करून या. तिजोरीच्या चाव्या जाऊबाईंच्या उशाखाली असतात. असं करूया, तुम्ही इकडून मी तिकडून उशी उचलते आणि किल्ली काढून घेऊया. कोण आहे? या गंगी तू कोण आहे? सखू. सखू तू इथे काय करते? पळतेस काय? तुझी हिंमत कशी झाली इथे यायची? मला एकटीला सोडून गेली. सखू तू इथे आलीस? सासूबाईंचा आवाज सासूबाईंच्या हाताची आगाग होत असेल. आले आले, हाताची आगाग होतीये ना, लेप घेऊन आले. काय झालं? कोणाला शोधताय? ती बिकाडी सखू आली होती. ती इथे आली होती. हाकल. रमाई, तू झोप. तुला स्वप्न पडलं असेल. नाही, ती इथे आली होती. तू तिला इथे कसं येऊ दिलंस? दिगू मला बोलला. तो मला बोलला ती इथेच राहणार. मी घराबाहेर गेलेले चालणार आहे. अहो पण चकू कशाला कोणाला बाहेर काढेल? आणि तुम्हाला तर मुळीच नाही. तू माझ्याशी परत आहो जाऊ करून का बोलतीयस? नाही का रमाई, तुला भास झाला असेल. तू पड, मी लेप लावते. बस हो. कुठून हलवत देवा. हो, तुम्ही तुमचं नाव सखू कशाला सांगितलं? त्यामुळे मावशी चिडली. मला बाई काही सुचलंच नाही हो. अरे आता नको तो घोळ घालू नका. आजची संधी सोडू नका. ती सखू लेप घेऊन गेली ना, मग ती आता बाहेर यायची नाही. आता त्या दोघी झोपेपर्यंत वाट पाहावी लागणार.
हाय काय झालं रमाई? काय तू का? जळ काय झालं? दोघी उठल्या. तुमच्याच्याने ना काही होणार नाहीये. त्या ती किल्ली द्या, त्या मी बघतो काय ते. काय हो, आपल्या आधीच कोणीतरी नेम साधला की काय? तिजोरी रिकामी कशी? आता मला काय माहित. गजा काका, हो तिजोरी कुणीही रिकामी करू दे, पण आळ कुणावर येणार? म्हणजे आपल्यावरच आळ येणार. हो ग हो. संशय आपल्यावरच येणार आधी. नाही, पण मग तुम्हीच साफ केली नाहीयेत ना? काहीतरीच काय. मग मी इथे कशाला आलो असतो? अहो पण मग आता काय करायचं? थांब थांब थांब, विचार करू दे, विचार करू दे. आणि तुम्ही पण विचार करा ना. अरे खांद्यावर डोकी कशाला दिली आहेत? खोपा घालायला? हं? करा, विचार करा. बस ठरलं. आपल्यावर कोणी संशय घ्यायच्या आत आधीच आपण आपली तयारी करायची. सकू असते ना आत, मग तिनेच डल्ला मारलाय अशी आपण ओरड करायची. सखूवर आळ घ्यायचा? तो कसा? सांगतो. आधी की तिजोरीची किल्ल्या द्या. आता काय करायचं हे तुम्ही माझ्यावर सोडा. हामी किल्ले घेऊन सखूवरती आळ कसा आणणार ग? त्यांनाच माहित. यमुना. अगं आहे यमुनाताई आहे. आहे रमाई, यमुनाताई आहे. अगो बाई, मी अशी कशी काय झोपले? आणि मी ते कशी आले? अगं तू सुद्धा माणूसच आहेस ना सकू. किती श्रम घेतेस, शरीर आहे, थकवा येणारच. आणि काल रात्री मी जेव्हा आलो तेव्हा तू इथे झोपली होतीस. मी तुला तिथे झोपवलं. अहो पण सासूबाई त्या मला हाक मारत होत्या ना. पुन्हा डोळा लागलेला दिसतोय. माझं चुकलं, मला डोळ्या लागला. तू उत्तम सेवा करतेस सखू. रमाई आता बरी होते. तुझा आवरून येत तोवर मी रमाई जवळ बसतो. जा. अहो नाही नको, आता सासूबाईंचं तोंड धुवायचंय, वेणी फणी करायची ना. तूच करशील ना, तूच कर, पण आधी स्वतःचा आटोपून तर ये, म्हणजे पूर्ण वेळ मग सोबत राहता येईल. बरं. आलेच. यमुना
यमुना हो हो रमाई. यमुना रमाई अगं काय यमुना यमुना करतेस. यमुना तर इकडे फिरकणार पण नाही. सेवा करणं तर दूरच. अगं ती सखू आहे सखू, तुझी सून. ती सगळी सेवा करते. तुझी सखू. हो यमुना यमुना करते सगळं. अगं यमुना नाही रमाई, सखू सखू. नाव घेऊ नकोस त्या दळभत्रीचं माझ्या समोर. बर यमुने बर असू दे. असू दे. कधीतरी तुला आणि सगळ्यांना कळेल. हो यमुनेला काहीतरी महत्वाचं सांगणार होतात ना, सांगा ना. म्हणजे यमी, वहिनींची इतक्या वर्षाची मेहनत, म्हणजे त्यांची मिळकत, सोनं नाणं, रुके मोहरा, हे सगळी संपत्ती त्या त्यांच्या खोलीतल्या तिजोरीत आहे. हो, आणि रमा मावशी पुन्हा आधीसारखी होत नाही तोवर ही तिजोरी आपल्याला जीवापाड जपायला हवी. हो बाई, नाहीतर असं व्हायचं जाऊबाई आजारी आहेत त्या बऱ्या व्हायच्या आणि त्यांना तिजोरी रिकामी दिसायची. म्हणजे कसं आहे यमी, तिला असं म्हणायचंय की त्या तिजोरीवर कोणी डल्ला मारला तर मग आपण सगळे फिकेला लागू ना. म्हणून आपण कोणालाही चोराला ऐती संधी द्यायची नाही की ये बाबा आणि सगळं लुटून घेऊन जा. खरंय, माझ्या हे लक्षातच नाही आलं. पण तिजोरीकडे वाकड्या नजरेने बघण्याची कुणाची हिंमत आहे? यमी, तू म्हणजे ना फक्त धुसफूस करत राहा, डोक्याने जरा विचार करू नकोस. अगं वहिनीची अवस्था बघतेस ना, अगं तिला थोडी तरी शुद्ध आहे का? आणि यमुने, सेवेच्या नावाखाली ती सखू रमा मावशीच्या खोली डेरा जमवून बसलीये. रात्री सुद्धा एकटीच असते, कोणीही लक्ष ठेवायला नसतं. आणि सखूच्या घराण्याचा इतिहास माहिती आहे ना, सगळे चोर, खोटे दागिने देणारे. ती सखू त्या तिजोरीच्या खोलीत एकटी राहते. रात्रभर ती तिजोरी साफ केली तर. हो, आणि तिजोरीच्या किल्ल्या जाऊबाईंच्या उशाखालीच असतात. यमी, एवढा ऐवज त्या तिजोरीत आहे आणि वहिनींकडे किल्ल्या नाहीयेत, मग त्या किल्ल्या तुझ्याकडे असायला नको का? हो, किल्ल्या दिगू किंवा यमुने जवळच हव्या. अगं दिगू काही कामाचा नाहीये, तो नुसता बायकोचा बैल आहे. अगं वहिनींच्या नंतर सगळा ताबा यमुनेलाच मिळायला हवा, कारण आपली यमुना वहिनींसारखी धोरणी आहे. आणि तो दिगू कसला ग, तो आपल्या श्रीधर दादांसारखा भोळा भाबडा सांबाय नुसता. सगळा पैका अडका वाटून टाकायचा आणि त्या चाव्या त्या सुद्धा त्या सखूला देऊन टाकायचा ना. हो, म्हणजे माकडणीच्या हाती कोलीत दिल्यासारखं होईल. आणि ही सखू आपल्या सगळ्यांना गुलाम बनविल. हो हो हो, रमा मावशी नंतर तिची जागा घेणारी कोणीतरी खंकीच हवी. म्हणूनच तर म्हणतो ना, अगं आपली यमुनाच उत्तराधिकारी आहे. म्हणजे त्या किल्ल्या ज्या आहेत ना त्या यमुनेकडेच असायला हव्यात असं बाबा मला वाटतं. आता काय करायचं? आता किल्ल्या म्हणजे शोधणं फार कठीण आहे, पण तरीही तुला त्या किल्ल्या मिळवायलाच पाहिजेत.
कारण वहिनी जर बऱ्या झाल्या तर त्या तुला जबाबदार धरणार आहेत, कारण तूच त्यांच्या अगदी जवळची आहेस. आणि त्यांना तर आताही वाटतंय की त्यांच्या बरोबर तूच आहेस. म्हणून म्हणतो त्या किल्ल्या मिळवल्या ना की तिजोरीमध्ये किती मुद्दल आणि माल आहे याचा तपास करायला हवा. हो यमुने, तुला लक्षात आणून देणं हे आमचं काम. पुढे काय करायचं ते तू बघ बाई. खरंय, किल्ल्या मी आता माझ्याकडेच घेते. घाव अगदी वर्मी लागलेला आहे. काका, हा पूर्वरंग झालाय, अजून कीर्तनाचा उत्तर रंग व्हायचाय. तोही आपल्या बाजूनेच होईल. रमाई, तुझे केस किती छान आहेत ना. छान वाटलं ग. खूप खूप गुंता झाला होता ना. ताई, यमुना ताई, इतक्या वर्षात पहिल्यांदाच तुला मी रमाईची वेणी घालताना बघतोय. हो ना ग रमाई? रमाई, आता छान वेणी आलीये, आपण आंघोळ करून घेऊया ना. मी छान छान ऊन पाणी काढलंय तुला. चल. सखू, तुला रमाईला आंघोळ घालायला जमेल ना? हो, मी छान नीट स्वच्छ आंघोळ घालेन. माझ्या रमाईला ताजतवानं वाटेल. हो ना? चल. दिगू, दिगू, काय ग ताई, कशाला इतका आरडाओरड करतेस? रमाईच्या तिजोरीच्या किल्ल्या मला दे. हा? तिजोरीच्या किल्ल्या? हे काय मध्येच? किल्ल्या मला दे. अगं पण त्या माझ्याजवळ कशा असतील? अरे असं काय करतोस दिगू? तू आणि सखू, तुम्हा दोघांशिवाय रमा मावशी या खोलीत कुणाला येऊ तरी देते का? नाही, हे बाकी खरं आहे. नाही, सकू तशी मोठी चतुर आहे आणि वहिनी तर सकूला यमुना समजतात. काय जादू झाले कुणाच ठाऊक, पण जाऊबाई खऱ्या यमुनेला हाकलून देतात. नाही दिगू, म्हणजे तूच विचार कर. हा, रात्री सुद्धा रमा मावशीच्या सोबतीला इथे कोण असतं? सखूच ना. अगं तू तर जन्मापासून ओळखतेस ना तिला, तू असं कसं बोलू शकतेस? जन्मापासून ओळखतेय ना, म्हणूनच बोलतेय. अगं सकूला अशा गोष्टीत काहीतरी रस आहे का? सकू इथे राहिली म्हणून किल्ली घेईल, अशा विचारात जाणे म्हणजे सुतावरून स्वर्ग गाठण्यासारखे नाही का? आणि सकूच्या सेवेचा आणि किल्लीचा काहीही संबंध नाही. त्या बिचारीला तर ठाऊक पण नसेल किल्ली कुठे ठेवतात ते. इतकी भोळी समजू नकोस तुझ्या बायकोला, पक्की आहे ती. तुझ्याकडून माहिती करून घेऊ शकते, तुला कळणार सुद्धा नाही कोणत्या कारणाने विचारतीये. असं का बोलतेस तू? उगीच नाही बोलत आहे. तिजोरीच्या किल्ल्या रमाईच्या उशाखाली असतात ना? हे बघ, बघ इथे. नाही आहेत. नाही, बघ बघ डोळ्यांनी तू स्वतःच्या. आहेत नाही किल्ल्या. कुठे गेल्या किल्ल्या? कुणाला विचारायचं? रमाईला विचारायचं? नको ग, नको नको. रमा मावशीला अजून तेवढी शुद्धही आलेली नाहीये. हा, पण यमुना समजून सकूला किल्ल्या दिल्या असतील तर? थांबा, उगीच चर्चा नको. मला तिजोरीच्या किल्ल्या हव्यात. रमाईकडे नसतील तर त्या माझ्याकडे हव्यात. मी मोठी आहे.
अधिकार आहे माझा आणि लायकी पण आहे. किल्ल्या दे. लगेच अधिकार आणि लायकीपर्यंत कशाला जातेस? पहिला सगळ्यात महत्वाचा मुद्दा सगळ्यांनी लक्षात घ्या. किल्ल्या सकू जवळ नाहीत आणि माझ्या जवळ पण नाही. आत काहीतरी गडबड आहे. कशावरून तरी वाद सुरू आहे. तिकडे सासूबाईंना नको न्यायला.